नगरपालिकेत विरोध हा पाहिजे, बर एक हाती सत्ता नाही पाहिजे, बर असं आमचं म्हणणं आहे. सगळीकडे विरोध झाला. असला हम्म. तर ते ठीक आहे, बर तर काहीतरी कामं लोकांची होतात. पण एक हाती सत्ता जर असेल तर कामं होत नाही. नाही तुम्ही काम केलंय ना हा. तर मग सत्ता पैसे वाटायचं काय करते. हा तेच बारामती नगरपालिकेची निवडणूक आहे म्हणून मी तुम्हाला त्या प्रश्नावरती आणतो. नगरपालिकेच्या हद्दीमध्ये विकास झालाय असं वाटतं का तुम्हाला? नाही नाही एवढं नाही. अच्छा मग आता नगरपालिकेची घरपट्ट्या वाढवल्यात. बर 2000 पट्टी होती तर 25-25 रुपये घरपट्टी दिली. ते नागरिकांनी भरावी का घरपट्टी? बर हा ते काय सोल्युशन निघणार आहे का नाही? रोल सध्या राज्यामध्ये नगरपालिकांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे आणि निवडणुका म्हटलं की चर्चा असतात. मग अशा अनुभवी लोकांच्या बैठका बसल्या की साधारणतः अनेक पिढ्यांच्या चर्चा होत असतात. पण निवडणूक आली की निवडणुकांची चर्चा होत असते. साधारणतः आता बारामतीच्या नगरपालिकेची निवडणूक सुरू झाली आहे आणि प्रचाराची रणधुमाळी देखील सुरू आहे. बारामतीकरांना लोकसभेच्या निवडणुकीपासून लोकसभा, विधानसभा आणि आता नगरपालिकेची निवडणूक हे पहिल्यांदा पवार विरुद्ध पवार ही निवडणूक लढताना बारामतीकर बघतायत. पण बारामतीकरांच्या मनात नेमकं काय चाललंय, साधारण बारामतीमधली जे नागरिक आहेत ते कशाला प्राधान्य देतात, हे सगळे ज्येष्ठ नागरिक आहेत आपण बघतोय. आपण यांच्याशी थोडीशी बातचीत करणार आहोत की काय म्हणणं आहे नेमकं. बाबा इलेक्शन चालू आहेत, आता नगरपालिकेचं इलेक्शन चालू आहे. कशाच्या धर्तीवरती इलेक्शन झालं पाहिजे? विकासाच्या धर्तीवर झालं पाहिजे, पण विकास कोणता झाला पाहिजे? गोरगरिबाच्या कामाचा विकास झाला पाहिजे. तुम्ही जर म्हणता नुसतं बारामतीचा मी विकास केला हा. तर तो गरिबाचा विकास नाहीये. हा. अच्छा. म्हणजे तुमचं म्हणणं काय की सर्वांगीण विकास झाला. सर्वांगी गोरगरिबाच्या सर्वांगी विकास झाला पाहिजे. पण तुम्ही नुसतं म्हणणार की तिकडे रोड केले, तिकडे रोड केले, हा. ही केलं ती केलं, तसं नाही. नाही पण जो आता मुद्दा आहे हा. सध्या नोकरशाहीचा, बर. तरुण मुलं बिगर नोकरीचे अजून पडलेले आहेत. बरोबर ठेकेदारी पद्धत घ्यायला गेलं तर तिथे बी वशिला लागतोय. बर. काय तर ह्या लोकांना काहीतरी नोकरीची व्यवस्था व्हावी असं मला वाटतं. अगदी खरंय. मग बारामतीचा विकास झालाय का नाही? झालाय, पण ही बाकीच्या दृष्टिकोनात झालाय ना. पण मग कोण जबाबदार आहे याला? याला म्हणजे आम्हीच जबाबदार आहे. कोण जबाबदार आहे याला? नेतृत्व जबाबदारी. आता काय आपण बारामतीत सध्या 2 नेतृत्व झालेत. हा. शरद पवार साहेब पण आहेत आणि अजितदादा पण आहेत. नाही ती एकच आहे सगळे. सगळी एकच आहे. बरं नगरपालिकेच्या निवडणुकीकडे कसं बघता तुम्ही? ही कामाच्या दृष्टिकोन माणूस कोण बघतच नाही आता. बर. कोण किती पैसे वाटतात त्याच्यावर चर्चा चालली आहे. बर. अरे बापरे. हा तशीच चालली ना. त्यांनी 500 वाटले की 1000 वाटतोय, असं तर झालं. तोपर्यंत थांबतात. हा, हा. नगरपालिकेत विरोध हा पाहिजे, बर एक हाती सत्ता नाही पाहिजे, बर असं आमचं म्हणणं आहे. सगळीकडे विरोध झाला. असला हम्म. तर ते ठीक आहे, बर तर काहीतरी कामं लोकांची होतात. पण एक हाती सत्ता जर असेल तर कामं होत नाही. नाही विरोध केला तर विरोधाला पैसे देतात आणि बाजूला करतात. हा, मग आता तसे देखील आरोप झालेत की विरोधकांना सुद्धा बाजूला घेण्यात आलं. मग नेमकं काय आहे? आता ह्या अशा जर निवडणुका झाल्या तर लोकशाही मजबूत राहील का? लोकशाही नाहीच आहे. हा? नाही हे कागदावर आहे फक्त. अच्छा आहे का नाही? बर. आता काही जरी असलं तरी भारतातला नागरिक, बारामतीकर नागरिक हे मतदान करणारच. बारामतीकर नागरिक म्हणून आता सध्या तुम्ही कोणत्या गोष्टींना प्राधान्य देताय, कशाकडे बघताय मतदान करताना? की विकास झाला पाहिजे बाबा इथला. बर. आता ही नुसतं 10,000 सगळा विषय होता. सर्वांगीण विकास झाला पाहिजे. आता आपण बारामती नगरपालिकेची निवडणूक आहे म्हणून मी तुम्हाला त्या प्रश्नावरती आणतो. नगरपालिकेच्या हद्दीमध्ये विकास झालाय असं वाटतं का तुम्हाला? नाही नाही एवढं नाही. अच्छा. मग आता काय साधारणतः कौल काय राहील बारामतीकरांचा? काय आता म्हणजे राजकीय दृष्ट्या होणार नाही ती. बर. पण जे पैसे जास्ती देईल त्याला मतदान होतंय. त्याच्यामुळे मग हा. अच्छा. हा. विरोधी पक्ष जरी असला ना काय त्यालाही पैसे वाटावे लागतात, सत्ताधाऱ्यालाही वाटावे लागतात. बर. तर तुम्ही काम केलंय ना हा. तर मग सत्ता पैसे वाटायचं काय करते. हा तेच म्हणणं आहे. मी सुद्धा काल एक मुलाखत घेतली होती ऍडव्होकेट सुधीर पाटसकरांची. त्याच्यामध्ये सुद्धा हाच मुद्दा पुढे आला की विरोधी पक्षात आहे म्हणून गोष्टी नाही तिथं सुद्धा हाच की लोक आजकाल पैसे घेतल्याशिवाय बाहेरच पडत. मग अशानं भारतातली लोकशाही टिकल का? नाही टिकणार. म्हणजे हा फक्त बारामतीचा मुद्दा नाहीये. नाही बरोबर. त्याला काय सकाळच्या बारी उठून ज्यावेळेस चालू होतं ना हा. त्यावेळेस मतदाराला गेलं पाहिजे. पैसे वाढ बघत बसायचं नाही. अच्छा.
बोला की. तुम्ही काय सांगाल काका कशा पद्धतीने ह्या निवडणुका होत आहेत अशा निवडणुका होणं चांगलं का? आता तसं जर पाहिलं हा. तर दादांनी चांगल्या पद्धतीनं सगळं व्यवस्थित केलेलं आहे, चांगलं हँडल करतात. आता आम्हाला असं वाटतं की साहेबांनी आता थोडस शांत राहावं बर. आणि दादांनी थोडस सगळं बघून आणि दादांची सगळीच कामं तुमच्या ऍग्रिकल्चरची म्हणा, शेतीची म्हणा, पाण्याची म्हणा, याची म्हणा, सगळी कामं चांगल्या पद्धतीने चाललीत. त्यामुळे दादांना साथ देणं महत्वाचं आहे. बर. आता वाटत असेल काहींची मतं अशी असतात, काहींची मतं तसं असतात, पण दादा हाच बारामतीचा विकास करू शकतो. म्हणून दादांच्या पाठीमागच आपण सगळं उभं राहायचं आणि त्यांच्याच पाठीमागं. आता नगराध्यक्ष कोण होईल असं वाटतं? आता काय दादांचाच नगराध्यक्ष होऊ शकतो. बर. हा, कारण त्या सगळ्याच्या कामाच्या ह्याच्या त्याच्या दृष्टीनं कोण एवढं सगळं करतो. आज बारामतीचा काय फार मोठा कायापालट झालाय आणि जर आता पुन्हा जर दादांच्या हातात सत्ता आली तर पुन्हा आणि ह्याच्यापेक्षा जादा होईल. आता म्हणून तुमच्या शेजारी बसलेली माणसं म्हणतात की हा सर्वांगीण विकास नाही. प्रत्येकात सर्वांगीण उपस्थित असलं तर नाही ह्याच्यापेक्षा तुमचा काय जास्त विकास होणार आहे. बर. कोण तुम्हाला एवढं सगळं आणणार आहे, एवढ्या निधी आणणार, हे आणणार, ते आणणार. दुसरं कोणी आणला होता का ह्याच्या पाठीमागे तरी? आता सत्तेत आहेत त्याच्यामुळे दादांनी आणला का नाही निधी? दादा उपमुख्यमंत्री असल्यामुळं काय आपण त्यांना चांगल्या पद्धतीनं साथ देऊन कसा मुख्यमंत्री दादा होईल आणि आपल्या बारामतीची आणि कशी भरभराट होईल हे आपण बघूया. असं आम्हाला वाटतं. म्हणून आम्ही दादांच्या पाठीमागे आहे आणि दादांची उत्कृष्ट पद्धतीने होईल ते आणि दादा निवडून देतील. दादांची सगळी नगराध्यक्ष कोणाचा होईल? हा? नगराध्यक्ष कोणाचा होईल? दादांचाच होणार. दादांचा. हा. काय सांगाल तुम्ही की आता बारामती नगरपालिकेची निवडणूक आहे? अहो बोला, त्याचं काय सर्वसामान्य माणसाने बोललं पाहिजे ना. शेवटी नागरिक आहे, लोकशाही आपल्या देशात. आता नगरपालिकेची समजा तुम्ही कामं केली, सगळे विकास केला, सगळं केलं, पण नगरपालिकेची घरपट्ट्या वाढवल्यात. बर. 2 घरपट्टी होती तर 25-25 रुपये घरपट्टी दिली. ते नागरिकांनी भरायची का घरपट्टी? बर. हा, त्यावर काय सोल्युशन निघणार आहे का नाही? अच्छा. हा? हा, तोच मुद्दा आहे की विकास म्हणजे नेमकं काय, विकासाची व्याख्या विकास काय? केला, हा. पण विकासाच्या माग त्यांनी घरपट्ट्या वाढवल्या. बर. घरपट्ट्या तर 25-25 रुपये जर घरपट्टी आली तर सर्वसामान्य माणसाने भरू शकत का? नाही भरू शकत. अगदी खरं. आता समोर बघितलं तुम्ही की ते बाबांनी काय आरोप केले की विकास हा सर्वांगीण असला पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे. तुम्हाला काय वाटतं विकासाची व्याख्या काय? आता विकास काय सांगू शकत नाही मी. काय बारामतीकरांचा काय कौल आहे साधारण? काय तो काय कशाला मत देतील बारामतीकर? बारामतीकर शेवटी दादा सोडणारच नाही. अच्छा. बर. असं चालणार आहे. कशामुळं? पैशामुळं पैसे पुढे काही माणूस वागतो. म्हणजे पैशामुळे सोडणार नाहीत का विकास कामामुळे? विकास काम बाजूला राहील पण पैसे देत तर मतदान होणार आहे. खूप लोकांच्या प्रतिक्रिया खूप बोलक्या असतात. अशा प्रतिक्रिया असणं महत्वाचं. तुम्ही सांगा की आता वेगवेगळ्या चर्चा समोर बसलेली सगळे लोक सांगतायत विकासाची व्याख्या काय, कशावरती आधारित लोक मतदान करू शकतात. नेमकं तुम्हाला काय वाटतं? नगरपालिकेची निवडणूक आहे, दोन्ही पवार पण आपल्याला समोर दिसत आहेत. काय नेमकं घडलं पाहिजे ह्या सगळ्या निवडणुकीमध्ये? पैसे सांगितले नाही, पैसे भेटले मतदान करू, मग त्याच्यातच परत आहे येणार आहे. घ्या इकडे पुढे. असं जर झालं तर काका, हा अच्छा नाही हा या काय म्हणायचं तुम्हाला? या बोला, या इथं बसा, बोला, या बसा या की बसा. अहो बसा की तुम्ही, बसून बोला की. आम्ही पंचायत समिती जिल्हा परिषदचे मतदार आहे. आम्ही बारामतीचे मतदार नाही, शहराचे मतदार नाही. पण हा. एवढी कामं केल्यात, हा. एवढे लोक इकडे कट्टे बसल्यात सगळे ही, आणि हे म्हणतात विकास केला नाही. बर. ही काय केले? बर. अच्छा. दिल्ली पर्यंत या शहराचं नाव झालंय. हा. कोटा रस्त्यावर कट्ट बांधल्यात. कट्टा ही बघायचा रस्ता केवढा या इकडं. अलीकडे या. कुठल्या रस्त्यावर कट्ट बांधले? तुम्ही आता कट बसलाय. हा, आता इकडून सकाळी येत आहे ही एवढं बारामती सुधरावली आणि कुशाल म्हणता इथं रस्त्यावर कट्टे बांधले. हा, जळू. आणि मग ही रस्ता तिकडून नाही जळूचीला. इथनं उड्डाण कुला करायला होतं दादाला डायरेक्ट जळूचील. त्याच्यावर जा मग सांगू का? बर, तुमचं म्हणणं काय? कशावरती आधारित निवडणूक झाली पाहिजे हे मी सांगितलंय. या इकडे. पैसे नाही. आपण जर
आपली लोकशाही जिवंत ठेवायची असेल हा. तर आपण त्या पैशाला हात लावून नाही मतदान पवित्र करतोय आपण होऊन जावं. आम्ही तुमच्या घरी घेऊ नका ना पैसे. मग तुम्ही कशाला वाट बघत बसताय? वाटतं कशाला म्हणजे तुमच्या कामावर तुमचा विश्वास नाही. तुम्ही घेऊ नका पैसे. बरोबर. आणि ऐका 1952 साली निवडणूक झाली तर 2 रुपये 8 आण्याने लोक पैसे वाटत होते. हे आता काय बंद नाही. जन्म झालता का? आमचा बापच उभा होता. आपण बघतोय बारामतीतले नागरिक हे स्पष्टपणे बोलणारे आहेत आणि सगळ्यात महत्वाचं काय की उघडपणे मत मांडणं हेच लोकशाही जिवंत असल्याचं उदाहरण आहे. बारामतीकर दाखवतायत. ज्येष्ठ नागरिक आहेत, ह्यांना लोकशाही माहिती आहे, ह्यांना मतदानाचे अधिकार माहिती आहेत, सगळ्या गोष्टी माहिती आहेत. अगदी स्पष्टपणे एवढंच सांगायचं मला की आपल्याला जे वाटतं तो बोलायचा अधिकार आपल्याला संविधानानं दिलेला आहे. काहींना विकास वाटतोय, काहींना विकास वाटत नाही, काहींना सर्वांगीण विकास वाटत नाही. काही जे गटातटाला मानणारे कार्यकर्ते त्यांना वाटतंय आपल्या नेत्याने विकास केलेला आहे. आपल्या बरोबर पाठीमागचे नगरसेवक, माजी नगरसेवक आहेत. आता तुम्ही माजी नगरसेवक आहे, अर्थातच तुम्ही कार्यकर्ते, पण निवडणूक आता तुम्ही हा जे ज्येष्ठ नागरिक होते ह्यांचं संभाषण ऐकायला खरं तर नव्हता तुम्ही. लोकांचा आरोप आहे सर्वांगीण विकास झाला नाही. ज्येष्ठांचं म्हणणं असं असेल तर कुठंतरी आम्हाला बी आमच्या नेत्यांना सांगून ज्येष्ठांच्या मान सन्मानाला किंवा ज्येष्ठांच्या शब्दाला मान देऊन आम्हाला कुठं विकास कमी पडला आहे याच्यावर आम्हाला भर देऊन विकास केला पाहिजेत असं मला वाटतं. परंतु ओव्हरऑल बघितला बारामतीचा विकास तर 70-80% बारामतीचा विकास पूर्ण झालेला आहे. रस्ते असतील, लाईट असतील, ड्रेनेज लाईन असेल किंवा चौकातील समस्या असतील आणि गोरगरिबांची घरं असतील, इतर सर्व गोष्टी ह्या आदरणीय अजितदादांच्या मार्फत झालेल्या आहेत. आता विषय काय आहे, त्या सगळ्या ज्येष्ठ माणसांनी सांगितलं विकास झालाय तर मग लक्ष्मी दर्शन का करावं लागतंय? कोण म्हणलं तुम्हाला लक्ष्मी दर्शन आहे? आम्हाला एक प्रूफ द्या लक्ष्मी दर्शन. अहो, विरोधक आरोप करतात लक्ष्मी दर्शन, उलट मित्र असं म्हणतो की त्यांनीच आमच्या लोकांना आमिष दाखवलेलं असेल की लक्ष्मी दर्शन, त्यांचं ऐकलं नसेल म्हणून आमचे आरोप करतात. 100%. मग आता काय साधारणतः बारामतीच्या निवडणुकीमध्ये नगराध्यक्ष कोणाचा होईल, कोण होईल? एक लक्षात घ्या, नगराध्यक्ष निवडून आलेले आहेत. आमचे सचिन सातव जे नगराध्यक्ष पदासाठी अजितदादांनी ज्यावेळेस जाहीर केले त्यावेळेस ते निवडून आलेले आहेत. त्यांचा इतिहास बघा, त्यांची परंपरा बघा, जनतेसाठी काम केले. कारभारी असतील, सदाबापू असतील, जयश्री बाबा असतील आणि आता सचिन शेठ सातव यांचं काम बघा ना तुम्ही. दादांबरोबर पायाला भिंगरी लावून काम करतात. असा नगराध्यक्ष आम्हाला भेटणं हे आमचं भाग्य आहे. आदरणीय दादांच्या मार्गदर्शनाखाली सचिन सातव चांगलं काम करतील ही जनतेच्यात अपेक्षा आहे. आमचा अजेंडा बघा ना, अजेंडावरचे किती विषय आहेत, किती करोडची कामं आहेत येणाऱ्या 5 वर्षात करायची. मी म्हणतो विरोधकांचा अजेंडा दाखवा, अजेंडावर विकासावर बोलावं. आरोप प्रत्यारोप कुणी बी करेल, विकास बोला. शिक्षण, रोजगार, बेरोजगार, उद्योग, घर ह्याच्यावर बोला ना. पाणी. नागरिकांच्या आपण मतं जाणून घेतलेले असतात. शेवटी हे कार्य तुम्हाला काय वाटतं? बारामतीची निवडणूक नगरपालिकेची चालू आहे. विकासाच्या मुद्द्यावरती अजित पवार मतं मागताना दिसत आहेत, परंतु मी नाही, समोरच बसलेली माणसं अशी म्हणतायत की विकास तर झालाय, मग लोकांना पैसे का वाटावे लागतायत, शिवाय सर्वांगीण विकास झाला नाही असंही म्हटलं जातं. तसं बघायला गेलं तर अजितदादा 91 मध्ये राजकारणात आले. पैशाचा विषय जुन्या माणसांना माहिती आहे. 100 रुपयापासून पैसे वाटले जातात बारामतीत. आता पाठीमागे सांगितलं 2 रुपयापासून. तर तसं बघायला गेलं तर दौंड बघा, फलटण बघा, इंदापूर बघा आणि बारामती बघा. आसपासचे तालुके बघितले तर बारामती डेव्हलपच आहे. बारामतीत मुंबईवरनं काय बराचसा भागातली लोक आलेत, तर जवळजवळ इथनं जायलाच नको म्हणतात की बारामती में सुकून आहे. म्हणजे ही शब्द अजितदादामुळे आल्यात की बारामती में सुकून आहे. मी स्वतः लहान असताना तांदोडला जात होतो, तो एवढ्या मोठ्याच्या गोट्याचे दगडाचे रस्ते होते, सायकलीवर सुद्धा जाता येता नव्हतं. आता सायकल जाता सुद्धा येत नव्हतं. आज अजितदादामुळे डेव्हलपिंग आहे, याला नाकारताच येणार नाही. विकासासोबत आमचं पैसे आणि विकास तर आहेच, विकास तर आहेच. दुसरा विषय असा की दादा वेळोवेळी बारामतीच्या डेव्हलपिंग साठी निधीच्या माध्यमातून, आता किल्ला असेल बारामतीचा किंवा कॅनल असेल, बेगोन रोड असेल
तुमचा पाटस रोड कित्येक वर्ष अजितदादा असताना सुद्धा पाटस रोड कित्येक वर्ष भकास होता. आता अजितदादांनी तिथं आयुक्तालय आणून पाटस रोडला आज जी 10,000 रुपयात जागा मिळत होती आज 5 लाख रुपये गुंठ्यानी चालू. आता निवडणूक एकदम रंगतदार आलेली आहे. बारामतीमध्ये पवार विरुद्ध पवार असे 2 पॅनल आहेत. परवा दिवशी योगेंद्र पवारांनी आरोप केला की आमचे 20-20 लाख रुपये देऊन उमेदवार फोडले. हे सत्य असू शकतं का? सत्य नाही. पवार विरुद्ध पवार अजून तर मला तर पर्सनली विश्वास नाहीये. पवार विरुद्ध पवार नाही. पण योगेंद्र पवारांनी अजित पवारांवर आरोप केलाय. आरोप करायलाच लागणार ना. कुस्ती खेळताना एकामेकावर लढायच लागणार ना. कोणतरी पडणार आहे कोणतरी जिंकणार आहे. आपण 20 लाख रुपये देऊन नगरसेवकाचे उमेदवार फोडले. 20 लाख रुपये देऊन नगरसेवक फोडले तर त्याला डायरेक्ट किरणदादांनी प्रतिक्रिया दिलेली बारामतीच्या ज्येष्ठ नगरसेवकांनी की पुरावा असेल तर पोलीस स्टेशनला जावा. बरं, आता शेवटचा प्रश्न तुम्हाला की बारामतीच्या निवडणुकीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार तुम्हाला सगळे माहिती आहेत. कोण नगराध्यक्ष होईल? अजितदादांनी दिलेली माणसं आजपर्यंत बारामतीने निवडून दिलेलीच आहेत. दादानी दगड जरी दिला तरी निवडून आणलेत. काही चुकीची पण सीट दिल्या जातात. कधी कधी लोकल गटातटाच्या राजकारणातनं काही चुकीची पण सीट दिली जातात. पण दादा अजितदादाकडे बघून ती माणसं निवडून आणतात बारामतीकर. ती बघत नाहीत दादानी काय दिलंय. सचिन सातव नगराध्यक्ष होतील. इकडे काही नवीन नागरिक येऊन बसले, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. काय साहेब, अहो बोला. अहो एवढी चांगली ज्येष्ठ माणसं बोलतायत, बोला. झालंय त्यांच्याशी बोलणं. काय लोक बघा कशी बोलत नाही. हा, तर आपण बघतोय की बारामतीकर नागरिकांच्या ह्या अतिशय बोलक्या प्रतिक्रिया आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे बारामतीकर हा नेहमी स्पष्ट बोलणारा नागरिक म्हणून ओळखला जातो. बारामतीकरांच्या भाषेवरून बाहेर ओळखलं जातं तुम्ही बारामतीकर आहेत का. आणि तशीच उदाहरणं दोन्ही बाजूला दोन साधारणतः वयोगटाचे वेगवेगळे लोक बसलेले आहेत. पण इकडं बसलेल्या ज्येष्ठ नागरिकांनी मात्र खरपूस समाचार घेतलेला आहे. विकासाची व्याख्या समजून सांगायचा प्रयत्न केलाय. आणि सगळ्यात महत्वाचं काय की खरोखर ही बारामतीमध्येच नव्हे तर संपूर्ण राज्यामध्ये देशामध्ये आजकाल लोकशाहीचा जो सगळ्यात मोठा उत्सव आहे निवडणूक, त्याच्यामध्ये सुद्धा जर पैशाचं वाटप होत असेल तर हे भारताच्या लोकशाहीला घातक आहे असं मत ह्या सर्व ज्येष्ठ नागरिकांकडून व्यक्त केलं जात आहे.